त्याने होत आहे रे केलेची पाहिजे असं म्हटलं जातं मंडळी. काय आहे ना, खूपदा आपल्याला काय वाटतं की बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये ज्या घडत आहेत ना, तर देवाचं माझ्याकडे लक्ष नाही आहे. पण मला सांगा, जो स्वतःची मदत करत नाही त्याची देव तरी का मदत करेल बरं? बरोबर ना? स्वतःची मदत करायची असेल तरच देवाकडे काहीतरी मागा. आणि जर स्वतःची मदत करता येत नसेल तर देवाकडे मागण्याचे अधिकारच नाही आहेत. किंवा देवाचं काहीही कुठेही हात जोडून नतमस्तक होऊन देवाला जे काही आपण लाडीगुडी लावतो तेही करण्याचे अधिकार नाही आहेत. तर मंडळी, आजचा विषय तुम्हा सर्वांसाठी खूप सुंदर असा विषय होणार आहे. इंटरेस्ट घेऊन ऐका हा विषय, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगत चला की तुम्ही माझे जे व्हिडिओ पाहताय त्यापैकी तुम्ही काय काय करता. मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. माफ करा, आज मी माझ्या बॅकयार्डमध्ये व्हिडिओ बनवत आहे कारण माझ्या घरात पाहुणे आहेत, त्यामुळे थोडं तुम्हा लोकांना डिस्टर्ब होईल. हा व्हिडिओ बनवताना मलाही डिस्टर्ब होईल, म्हणून मी बाहेर आलेली आहे आणि आज हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही ऐकलं आहे का कधी की आपण आपलं लाईफ, आपण आपलं आयुष्य, आपण आपलं जीवन हे डिझाईन करू शकतो. हा पॅटर्न बनवून जर आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं ठरवलं ना, तर आपण निश्चित करू शकतो. तर मंडळी, डायरेक्ट आज विषयाला हात घालते की लाईफ डिझाईन करणं म्हणजे काय. सतत आयुष्यामध्ये एक गोष्टींना धरून निराश होण्यापेक्षा, देवाला दोष देण्यापेक्षा, स्वतःला दोष देण्यापेक्षा, आपल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांना दोष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये काय पोटॅन्शियल आहे, आपलं पोटॅन्शियलला आपण कसं कामाला आणू शकतो, आपल्या कुठल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. बघा, इच्छा अपूर्ण राहिल्या त्याचा अर्थ असा आहे की अशा काही जणांच्या इच्छा असतील की मला पॅरिस फिरायचं आणि लंडन फिरायचं आहे, बरोबर. पण जर आपली फायनान्शियली कंडिशन तशी नसेल तर आपण त्या इच्छा धरणं चुकीचं आहे का? तर नाही. त्या इच्छाही धराव्यात. तुमच्या इच्छेमुळे तुमची ही सृष्टी आहे ना, ही कधी कुठून तुम्हाला ती हेल्प देईल आणि कसं कुठे तुमचं आयुष्य बदलेल आणि तुम्ही लंडन पॅरिस फिरून याल आणि नंतर येऊन सांगाल अरे मी मस्त पॅरिसला जाऊन आलो आणि मी लंडनला जाऊन आलो. तर असं नाही आहे की तुम्ही जी इच्छा आहे ना ती एका पेपरवर लिहा. आयुष्य पॅटर्न जो आहे आपल्या जगण्याचा तो आधी लिहा की तुम्ही दिवसभरामध्ये काय काय करता. मग तुम्ही बघा की तुमच्या दिवसभरामध्ये कुठला जो एक टाईम आहे, टाईम स्पॅन आहे, जिथे तुम्ही फक्त तुमच्या मनासारखं काहीतरी ह्या टाईमामध्ये करू शकता, ते तुम्ही लिहा. एखाद्याला वाचनाची आवड असू शकते, एखाद्याला डान्स करायची, एखाद्याला गाणं ऐकायची, एखाद्याला ड्राईव्ह करायची, एखाद्याला खाण्याची, एखाद्याला हिंडण्याची म्हणजे भटकंती करण्याची, एखाद्याला देवळात जाऊन शांत बसण्याची. अशा अनेक तऱ्हेच्या आवडीनिवडी माणसांच्या आहेत. जितक्या व्यक्ती तितक्या त्यांच्या चॉईसेस. तर त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्या आवडीप्रमाणे सर्वात आधी आपलं जीवनाचा पॅटर्न लिहा की तुमचं आत्ताचं जीवन कुठल्या पॅटर्नखाली तुम्ही जगताय. मग आपण त्यातून जो वेळ काढणार आहोत किंवा त्यामध्ये जो वेळ उरणार आहे त्यामध्ये आपण तुमचे जे नवीन इच्छा राहिलेल्या आहेत जगण्याच्या ते भरायचं आहे आपल्याला. त्या वेळात आपल्याला ते करायचं आहे. बरं, एक आठवड्याचा एक दिवस असा असतो की जो तुम्ही तुमच्यासाठी नाही का काढू शकत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मंडळी. मी ना मुंबईला जेव्हा राहत होते ना त्यावेळेस पार्ल्याला मी पार्लेश्वर मंदिरामध्ये माझं रेग्युलर जाणं येणं असायचं. तर पार्लेश्वरच्या समोर एक बाई ना फुलं विकायची. तर तिला मी नेहमी बघितलं ना तर ती खूप टापटीप असायची ती बाई, बरं का. मला कळे ना की ही इतकी फुलं वगैरे विकते आणि इतकी टापटीप राहते. तेव्हा मी तिला विचारलं की मावशी तुम्हाला एक विचारू का, राग येणार नाही ना? मावशी म्हणाले हो विचार ना बघा. की मला का राग येईल, तू काय विचारशील तर विचार. कारण मी रेग्युलर जाणारी असल्यामुळे मावशी मला ओळखत होत्या. आणि मावशीला मी विचारलं की तुम्ही इतक्या अप टू डेट म्हणजे तुम्हाला बघून वाटणार नाही की तुम्ही फुलं वगैरे असं टोपलीत घेऊन बसताय असं तसं. मावशी म्हणाल्या की हरकत नाही, तू जो प्रश्न मला केला आहेस ना, मला कळलं आहे तू काय विचारते की मी जी राहती आहे तर मला हे झेपतं का, म्हणजे मी इतकंसं कमवणार आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं छानछोकी करणार असंच तुला विचारायचं आहे ना. तर मी म्हटलं मावशी मला तसं नाही विचारायचं, मला इतकंच विचारायचं आहे की तुमच्याकडे असा कुठला मंत्र आहे, मोलाचा मंत्र आहे की जो तुम्ही मला देऊ इच्छिता की अशी राहा म्हणून, जशी मी आज राहते, अशी जशी मी जगते, स्वच्छंदी अशी जगते. तर मावशी मला म्हणाल्या की हे बघ पोरी, माझं वय आता 45 आणि 45व्या वयामध्ये जर येऊन मी माझ्यासाठी नाही जगू शकले तर मग मी काय जगले. मी म्हटलं म्हणजे नेमकं तुम्ही काय करता. तर त्यांनी मला सांगितलं मी आता
जे काही आधी जेव्हा लहान होते तेव्हा आईवडिलांच्या मनानुसार वागले, मोठी झाले, लग्न झालं, नवऱ्याच्या मनानुसार वागले, त्याच्यानंतर मुलं मोठी झाली म्हणून मुलांच्या, आणि मग सुना आल्या म्हणून सुनांच्या मनानुसार वागले. पण मग मी आता ठरवलं की सगळ्यांच्या मनानुसार वागता वागता कुठेतरी माझं मन मी दुखवत गेले आणि माझ्या मनासारखीच नाही वागले. मग त्या मावशी स्वतःच्या मनासारख्या वागायला लागल्या. एकदम रेग्युलर पार्लरमध्ये जात होत्या, रेग्युलर जाऊन आयब्रो करणे, फेशियल करणे, ज्या काही पार्लरच्या गोष्टी आहेत आपल्याला स्वतःला छान ठेवण्यासाठी त्या ते सगळं करत होत्या. आणि त्यांनी आणखीन एकही मला यामध्ये सांगितलं की मी स्वैराचारी नाही आहे, पण मी स्वच्छंदी आहे. याचा अर्थ तुम्हाला कळतो का? स्वैराचार म्हणजे भटकलेले जी लोकं असतात ते करतात स्वैराचार, आणि स्वच्छंदी लोक असतात ना ते मन मोकळं जगतात, मुक्तपणे तो छंद जोपासतात, त्याला म्हणतात स्वच्छंदी राहणे. तर त्या मावशी स्वच्छंदी होत्या. त्यांनी स्वतःसाठी जगण्याचा मार्ग निवडला होता, चूज केला होता तो मार्ग, आणि त्या स्वतः जसं हवे तसं जगत होत्या. बरं, टोपलीत फुलं घेऊन विकणं त्यांचा शौक होता, त्यांना आवडायचं, कारण ते पूर्वापार चालत आलेलं होतं. त्यांची मुलं भयंकर शिकलेली वगैरे होती, ती आपली त्यांची कामामध्ये मग्न होती, चांगले गळेलठ्ठ पगार वगैरे घेत आहेत. पण मावशींना ती आवड होती म्हणून मावशी ते काम करत होत्या. म्हणजे देवाचंही काम आहे, सार्थ आणि परमार्थ दोन्ही होतं आहे, त्यामुळे मावशी ते करत होत्या. पण त्या मावशींकडनं मी हे शिकले, आणि तेव्हापासून मी ठरवलं की स्वतःला वेळ द्यायचा. जर एक फूल विकणारी स्त्री, कमी शिकलेली स्त्री जर आपल्याला हा उपदेश देऊ शकते, तर निश्चित त्या उपदेशाच्या मागे काहीतरी कारण आहे ना. आणि जेव्हा मी तसं वागायचं ठरवलं ना, त्या क्षणापासून आहे ना मंडळी, मी खरंच बाकी गोष्टींकडे लक्ष देणं सोडून दिलं. आणि ही गोष्ट आहे 30 वर्षापूर्वीची. तर 30 वर्ष झालं मी त्या मावशींचा उपदेश जोपासला आहे, आणि त्या उपदेशाप्रमाणे मी आज चालते. स्वच्छंदी राहणं आणि स्वतःला व्यवस्थित ठेवणं, स्वतःच्या मनासारखं वागणं, मला सांगा की चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नसतं. पण चुकीचं तेव्हा असतं जेव्हा एखाद्याला दुखवून तुम्ही मनासारखं वागायला जाता. तर कुणाला न दुखवता जितकं तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल. बरं, आता तुम्ही असं म्हणाल, असं कसं शक्य आहे? कोणतरी दुखवलं जाणार, काही जणांना तर आवडणार पण नाही आम्ही असं वागलेलं. पण मला सांगा, तुम्ही जसं वागणार आहात त्याची जाहिरात करायची आहे का तुम्हाला? नाही. तुम्ही जशी आपली वेळ आहे, आपल्या घरातलं वातावरण आहे, त्या सगळ्याला अनुसरून हळूहळू नाही का तुम्ही स्वतःमध्ये ते बदल घडवून आणू शकता ना. तुम्हाला जसं वागायचं आहे, जसं तुम्ही आज माधुरी दीक्षितचं बकेट लिस्ट मूवी पाहिला असेल. बकेट लिस्टमध्ये तिने काय सांगितलं आहे? तिने तिच्या ज्या इच्छा होत्या, भले त्या कुणाच्याही असतील त्या मूवीमध्ये, पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने जीवाचं रान केलं होतं, बरोबर. मग आपण फक्त तो मूवी बघून सोडून दिला का? आपल्याला नाही वाटत का की आपणही कुठेतरी आपल्या मनासारखं वागावं, आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात, बरोबर ना. मग या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमची एक बकेट लिस्ट तयार करा. आणि मग त्या बकेट लिस्टमधनं सध्या जी वेळ आहे, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आहे, त्याला अनुसरून तुम्ही कुठली इच्छा पूर्ण करू शकता. बकेट लिस्ट काढा, बघा, आणि ती इच्छा पूर्ण करा. मंडळी, इच्छा पूर्ण करणं अवघड नसतं, पण खूपदा काय होतं, आपल्या आजूबाजूची माणसं, वेळ, आपली मुलं आणि फायनान्स, आणि चौथं येतं आरोग्य. ते जर ठीक नसेल तर इच्छा पूर्ण करणं पण सोपं होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी त्या इच्छा आपल्या मनामध्ये मारल्या जातात. पण आपल्या आयुष्यामध्ये विचार करायचा की आता आपण अजून किती जगणार आहोत, आणि जर ते आपल्याला कळत नाही आहे की आपण किती जगणार आहोत, तर असं समजून चाला अजून 20-25 वर्ष आपण जगणार आहोत. जे तरुण आहेत ते तर भरपूर वर्ष जगणार आहेत. पण मग जे काही उरलेलं आपलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये का नाही आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत? बिनधास्त करू शकतो. आपण कुणाला आपल्यावर हावी होऊन देतो, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी तुमच्या मनातल्या इच्छा, तुमचं पोटॅन्शियल हे सगळं दाबताय, खाली दाबताय. पण तुम्ही स्वतःवर कुणालाही हावी न होऊन देता एखाद्या नात्याला समजून उमजून त्या व्यक्तीशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, बरोबर. बरं, बोलल्यानेही प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल तर शांत राहून आपल्या मनासारखं तुम्ही करू शकता. वादानी वाद वाढतो, शब्दानी शब्द वाढतात. म्हणून बात करणे से बात बनती आहे. आणि जर नाही बनली बात तर आपल्या मनासारखं शांत राहून एकदम संयम ठेवून आपल्याला हवे ते करायचं. मग तो पुरुष असू दे, मग ती स्त्री असू देत. माझं अगदी सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही भांडून तुमच्या घरातलं वातावरण खराब करून किंवा एकमेकांवर संशय घेऊन तुमचं घरातलं वातावरण खराब करून मुलाबाळांवर त्याचे परिणाम होऊन आपल्या आईबापांना त्रास देऊन किंवा जे आईबाप आहेत त्यांनी आपल्या मुलांना सुनेला त्रास देऊन ते काहीही मिळवणार नाही आहेत. जाताना ते फक्त
हा देह पण नेणार नाही आहे, कळलं ना? फक्त हवा होणार आहे किंवा राख होणार आहे. तर त्याचा विचार करा की जाताना काही न्यायचं नाही आहे. तर आपल्याला जे करायचं आहे ना, ते फक्त आणि फक्त हा जन्म जो देवाने दिलेला आहे, पुढचा जन्म आहे नाही आहे की ही मोक्षप्राप्ती आहे या जन्मीस, तेही माहीत नाही आहे. तर मग मनासारखं मंडळी जगून घ्या. जन्म प्रत्येकाला मिळत नाही आहे. किडा मुंगी ह्या लोकांचे काही जन्म आहेत, कुत्री मांजरी ह्यांचे काही जन्म आहेत नाही आहेत. त्यांना लोक फक्त हळूहळूच करण्याच्या मागे आहेत. आपली ती अवस्था तर निश्चित नाही आहे. म्हणून आपलं आयुष्य डिझाईन करा. आपल्या आयुष्याला डिझाईन करणं फार महत्त्वाचं आहे. मला लायविश राहायला आवडतं. मला अगदी ब्रँडेड वस्तूंची आवड आहे. मला जास्तीत जास्त सुंदर आणि ड्रेसअप मस्त व्हायला आवडतं. मी त्याची बिनधास्त शॉपिंग करते. मी माझ्या मनासारखं वागते. मला कोणीही अडवू शकत नाही, कारण माझं मन आणि मी स्वतः जास्त मोलाचे आहोत. कळलं? सगळ्यांसाठी झटता कुठेतरी येऊन थांबावं, आणि जेव्हा थांबाल तेव्हा स्वतःसाठी काहीतरी करू शकाल. मी हे म्हणत नाही आहे की घरदार मुलं बाळा नवरा बाळ सगळं सोडून तुम्ही काहीतरी करा, पण तुम्ही स्वतःसाठी कुठेतरी उरलेल्या वेळात जगायला शिका. बघा, कर्तव्य पार पाडतही, जबाबदाऱ्या पार पाडतही माणसाला जगता येतं. पण तुम्ही तो विचार तर घ्या डोक्यात की माझं आयुष्य मी कसं डिझाईन करू, मला कसं जगलं पाहिजे. आजपर्यंत मी खपतच आली आहे, रांधावाडा उष्टी करत आली आहे. जॉब करणाऱ्या बायका फक्त त्यांची धावपळच चालू आहे. सकाळी उठायचं, डबे बनवायचे, जेवणाचं बनवायचं, निघायचं, रात्री यायचं, किचनमध्ये घुसायचं आणि खाऊन पिऊन झोपून जायचं. पण खरंच तितकं असं अवघड आहे का स्वतःचं लाईफ डिझाईन करणं? बरं, पुन्हा कोणाला ते अवघड वाटते त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा. मी त्यांना त्याचाही मार्ग देईन. कॉमेंटमध्ये सांगा, आणि लवकरात लवकर तुमचं आयुष्य डिझाईन केल्यावर मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं आयुष्य डिझाईन केलं आहे. मी त्याची वाट बघते. ओके मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त रहा, छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.